छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक हे केवळ एक वास्तू नसून ते शिवविचारांचं प्रेरणास्थान आहे. गेली 3 वर्ष शिवतीर्थाच्या कामास विलंब होत असला तरी हे कार्य आंदोलनाच्या मार्गाने नव्हे तर सर्वांच्या सहकार्याने आणि समन्वयातून पूर्ण व्हावं असं आवाहन शिवप्रतिष्ठानचे गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी केलं. कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शिवतीर्थ जीर्णोद्धाराचे प्रलंबित काम या विषयावर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समिती आणि पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी बोलत होते. विश्व हिंदू परिषदेचे बाळ महाराज प्रमुख उपस्थित होते. यावेळी श्री बाळ महाराज म्हणाले, शिवतीर्थ पूर्णत्वास जावं ही प्रत्येक शिवभक्ताची तीव्र भावना आहे. गेल्या 3 वर्षांपासून काम रखडल्यामुळे शिवभक्तांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कामाला गती द्यावी. येत्या 1 वर्षात शिवतीर्थाचं काम पूर्ण न झाल्यास शिवभक्तांचा संयम सुटेल आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासनास सामोरं जावं लागेल. यावेळी मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी निधी मिळण्यात झालेला विलंब, वाढीव निधीसाठी शासनाकडे पाठवण्यात आलेला प्रस्ताव तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग दर्शवणाऱ्या 7 कौन्सिला उभारण्याचं नियोजन असल्याची माहिती दिली. हे स्मारक दिव्य व्हावं यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. यावेळी गुरुवर्य संभाजी भिडे यांनी कामाचा सातत्याने आढावा घेण्यासाठी आणि पालिका प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी बलिदान मास समितीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पालिका प्रशासनाशी चर्चा करून कामाचा आढावा घ्यावा असं सांगितलं. यावेळी सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ.